आज शहरातील हॉटेल गौरी इन येथे पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली NPS संचय जनजागृती व आउटरीच कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या NPS संचय योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली। असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, महिला, स्वयंरोजगार करणारे, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच 18 ते 85 वर्ष वयोगटातील पात्र भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली। कार्यक्रमात NPS संचय योजनेची वैशिष्ट्ये केवळ 250 रुपयापासून खाते सुरू करण्याची सुविधा, कमी रकमेपासून नियमित गुंतवणूक, कायमस्वरूपी PRAN क्रमांक, देशभर पोर्टेबिलिटी तसेच निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता आणि पेन्शनचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। याशिवाय योजनेतील अंशतः पैसे काढण्याचे नियम, निवृत्तीनंतरचे पर्याय, विशेष परिस्थितीतील निधी काढण्याची प्रक्रिया तसेच खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली। उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करून अधिकाधिक नागरिकांनी NPS संचय योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक, बँक अधिकारी, ग्राहक व इच्छुक लाभार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उपस्थितांनी या कार्यक्रमाचे स्वागत करत निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी NPS संचय ही उपयुक्त आणि सुरक्षित योजना असल्याचे मत व्यक्त केले। आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि PFRDAच्या संयुक्त विद्यमाने आपण NPS संचयचा क्रेडिट आउटरीच कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता NPS म्हणजे काय, तर NPS बद्दल बोलायचं झालं तर इंडियन नॅशनल पेन्शन सिस्टम, आणि यामध्ये हा जे लोक आहेत असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे, महिला आहे, शेतकरी बंधू आहे, ते लोक यामध्ये अकाउंट ओपन करून आपण पेन्शनसाठी आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो। आणि यामध्ये फक्त 250 रुपयाला खातं ओपन होऊ शकतो आणि त्यामध्ये नंतर आपण 100 रुपयाच्या मुदतमध्ये आपण पैसा जमा करू शकतो। फक्त एक कंडिशन अशी आहे की वर्षाला 1000 रुपये जमा झाले पाहिजे। तर यामध्ये आपण जितका जास्त पैसा जमा करू तेवढा आपला कॉर्पस जास्त जमा होईल आणि आपल्याला पेन्शनची अमाऊंट जास्त होईल। यामध्ये ही सुविधा पण आहे की 3 वर्षानंतर जर आपल्याला कुठल्या तब्येतीच्या कारणावरून किंवा मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी गरज पडली तर आपण 25% रक्कम त्यातून विड्रॉ पण करू शकतो। आणि जेव्हा आपण 60 वर्षाचा होऊ तेव्हा आपल्याला पेन्शन सुरू होईल, परंतु त्यामध्ये पण एक ऑप्शन आहे की जेवढा आपला कॉर्पस जमा होईल त्यापैकी 60% रक्कम आपण एक नुसतं विड्रॉ करू शकतो आणि जी उरलेली 40% रक्कम राहील त्यावर आपल्याला पेन्शन मिळणे सुरू होईल। आणि या NPSची सर्वात म्हणजे चांगली विशेषता ही आहे की यामध्ये जो पण आपण पैसा गुंतवणूक करू तो पैसा असा कुठेही म्हणजे इन्व्हेस्ट केला जाणार नाही, तो फक्त गव्हर्नमेंट बॉन्ड आणि सेक्युर्ड बॉन्डमध्येच त्याला इन्व्हेस्ट केला जातो। त्यामुळं आपल्याला की जसं काही असतं की जसं मार्केट कमी जास्त होऊन पैसा आपला कमी होण्याची शक्यता असते, तर त्यामध्ये इथं काही असं नाही आहे, कारण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ही गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये होणार आहे। त्यामुळं आपला पैसा सुरक्षित राहील आणि प्रत्येकाला बघा की आपल्याला कोणी काही असं म्हातारपणात आपण सुदृढ राहू हे सांगू शकत नाही आणि म्हातारपणामध्ये प्रत्येकाला आर्थिक स्वतंत्र असण्याची गरज असते। तर त्यासाठी प्रत्येकाने या स्कीममध्ये आपलं अकाउंट ओपन करावं आणि आपलं भविष्य सुरक्षित करावं। आणि एक काही आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये CSC सेंटर आहे आणि बँक शाखा आहे, त्यामार्फत आपण हे अकाउंट ओपन करू शकतो। आणि म्हणजे पूर्वी 250 रुपयाने अकाउंट ओपन होणार आहे, त्यामुळं काही अशी जास्त रक्कम नाही आणि आपण जसं जसं पैसा जास्त गुंतवणूक करू तशी पेन्शनची रक्कम पण जास्त राहील। तेव्हा माझा आपल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्रत्येकाने या स्कीममध्ये आपलं एनरोलमेंट करावं आणि आपलं भविष्य सुरक्षित करावं।